श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की आपलं माणूस दूर असलं की त्याच्या आठवणीत जगायचं असतं. आपलं माणूस दूर असलं की त्याच्या आठवणीत जगायचं असतं. मी बरा आहे, छान चालले आहे म्हणत समजूतदारपणे वागायचं असतं. मी बरा आहे, छान आहे म्हणत समजूतदारपणे वागायचं असतं. आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की तुलाच आठवतोय आताही रात्रीचा जागर करण्यासाठी. तुलाच आठवतोय आताही रात्रीचा जागर करण्यासाठी. स्वप्नांना उगा त्रास नको म्हणून, स्वप्नांना उगा त्रास नको म्हणून. जागा आहे पापण्यांना गोंजारण्यासाठी, जागा आहे पापण्यांना गोंजारण्यासाठी, पापण्यांना गोंजारण्यासाठी. तर या माझ्या 2 चारोळ्या होत्या. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात. ज्या सुंदर अशा कवितेमध्ये हसण्याचं महत्त्व जे आहे ते मॅडमनी सांगितलेलं आहे. कोणीतरी जेव्हा हसरा असतो तेव्हा त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, कारण हसरं असणं हे खूप महत्त्वाचं असतं. मॅडम लिहित आहेत, प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिले. प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून की तुला हसताना बघितलं की मला खूप छान वाटतं. तुला हसताना बघितलं की मला खूप छान वाटतं. तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकावंसं वाटतं. तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकावंसं वाटतं. इडापिडा टळो तुझ्या मागचा, इडापिडा टळो तुझ्या मागचा. माझंही आयुष्य आनंद लाभो तुला, माझंही आयुष्य आनंद लाभो तुला. तुझ्यातच शोधते आनंद माझा, तुझ्यातच शोधते आनंद माझा. सांग अजून काय पाहिजे मला, सांग अजून काय पाहिजे मला. वाह वाह. तर समर्पणाने ओतप्रोत भरलेली मॅडमची ही सुंदर अशी रचना होती की तू हसरा राहा, तुझ्या मागची इडापिडा टळू दे, माझं आयुष्य माझा आनंद तुला लाभू दे. आणि कारण तुझ्या आनंदामध्ये मी माझा आनंद शोधते. आणि जेव्हा असे समर्पित असे भाव नात्यामध्ये असतात तेव्हा नातं हे फुलतं, नातं हे खुलतं आणि नातं हे कायम आनंदी राहतं. खूप वेळा इतरांसाठी जगणं म्हणजे जगणं असं आपण जेव्हा ठरवतो तेव्हा आपल्याला खूप सारे जे आहेत ते आनंदाचे क्षण मिळतात. तर नात्यामध्ये प्रेमामध्ये समर्पण हे खूप महत्त्वाचं असतं. त्याग हा खूप महत्त्वाचा असतो. प्रेम हा 2.5 अक्षरी शब्द असला तरी त्याच्या भावभावना ह्या खूप मोठ्या आहेत. त्या शब्दातून, त्या कृतीतून, त्या सहवासातून व्यक्त होत असतात की आपण किती समर्पित आहे. खूप अप्रतिम सुंदर भाव, अप्रतिम असे समर्पित असे भाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी कविता होती. पुढच्या एका कवितेमध्ये सौ वैशाली जाधव शिंदे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. सौ वैशाली जाधव शिंदे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले की लग्न प्रित्यर्थ या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत लग्न प्रित्यर्थ. संसार होवो सुंदर वेल बहरो प्रीतीची, संसार होवो सुंदर वेल बहरो प्रीतीची. लक्ष्मीनारायणाची जोडी सौभाग्यवती रायाची. वाह. लक्ष्मीनारायणाची जोडी सौभाग्यवती रायाची. लग्न सोहळा हा खास शब्द ओंजळ आठवळीची. लग्न सोहळा हा खास शब्द ओंजळ आठवळीची. शुभ आशीर्वाद लाभावा सदा, शुभ आशीर्वाद लाभावा सदा. घटिका आली सप्तपदीची, घटिका आली सप्तपदीची. तर रचनेमधून शुभ आशीर्वाद देणारे लग्नामध्ये जसं आपण आशीर्वाद देतो शब्दांच्या माध्यमातून, तर तशी मॅडमची अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली आणि तुमचा संसार जो आहे तो सुंदर हो, तुमची प्रीतीची वेल बहरो आणि लक्ष्मीनारायणाची जी जोडी आहे ती सौभाग्यवती हो, असे भाव मांडणारी खूप अप्रतिम शब्दांकन असलेली मॅडमची ही सुंदर रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मेहमुदा शेख मॅडम यांनी लिहिलं आहे श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून. सौ मेहमुदा शेख मॅडम लिहित आहेत श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून भाग्य या शीर्षकाखाली की सारीपाट नशिबाचा कसा मांडलास देवा, सारीपाट नशिबाचा कसा मांडलास देवा. माझ्या आयुष्याचा मला आता वाटतोय हेवा, माझ्या आयुष्याचा मला आता वाटतोय हेवा. एक एक सोंगटी ही पाहून हसते रे मला, एक एक सोंगटी ही पाहून हसते रे मला. छान मांडणी करते, कुठे शिकली कला, छान मांडणी करते, कुठे शिकली कला, कुठे शिकली कला. वाह. खरंच की आयुष्य हा एक सारीपाट आहे, तो नशिबाचा सारीपाट आहे, तो त्या विधात्याने मांडलेला आहे आणि आपण
फक्त कठपुतली आहोत. जसं मॅडमनी लिहिलं आहे की असा नशिबाचा सारीपाट कसा मांडला की माझ्याच आयुष्याचा मला हेवा वाटावा. आणि खरंच की आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपण स्वतःला पहिल्यांदा ओळखलं पाहिजे, असा संदेश मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमधून होता. कारण आपण जर स्वतःलाच नाही ओळखलं, आपण आपल्यातली क्षमता नाही ओळखली, आपण परिस्थितीशी लढण्याची जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण जर नाही केली तर आपण जगू शकत नाही. आपण या आयुष्याशी ताळमेळ घालू शकत नाही, आपण या आयुष्याला आपलंसं करू शकत नाही. आणि मग उरतं ते दुःख, उरती ती निराशा, उरत्या त्या फक्त वेदना. म्हणून जसं मॅडमनी म्हटलंय की माझ्या आयुष्याचा मला हेवा वाटतोय आणि एक एक सोंगटीसुद्धा हसते की ही छान मांडणी तू करते, ही कला कुठे शिकली. आणि आयुष्याचा सारीपाट मांडणं जरी आपल्या हातामध्ये नसलं, ते नियतीच्या हातामध्ये जरी असलं, तरी त्या आयुष्याच्या सारीपाटावरच्या ज्या सोंगट्या आहेत त्या कुठल्या कधी कुठं ठेवायच्या, ही कला मात्र आपण आत्मसात केली पाहिजे. आपण ती कला एवढी आत्मसात केली पाहिजे की नशीबसुद्धा हसलं पाहिजे. कारण कुणीच सुखी नाही आणि कुणीच कायम दुःखीही नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये किती बोललं पाहिजे, कोणत्या परिस्थितीमध्ये किती भांडलं पाहिजे, कोणत्या परिस्थितीमध्ये शांत राहिलं पाहिजे, ही कला म्हणजे सोंगट्या आहेत. आणि ही कला जेव्हा आपण आत्मसात करतो, दरवेळी आवश्यकता नसते की आपण ही शब्दाला शब्द द्यावा, दरवेळी आवश्यकता नसते की छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्याव्या, दरवेळी आवश्यकता नसते की शब्दांनी वादाला वाद करत रात्रंदिवस भांडत बसावं. काही गोष्टी दुर्लक्ष कराव्या लागतात, कधी मूक राहावं लागतं, कधी बोलावं लागतं. हे कौशल्य ज्याला जमतं त्याला आयुष्य जगणं जमतं. कारण तुम्ही जेव्हा माणसांच्या गर्दीमध्ये राहता, मग ते घरापासून असेल की बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर असेल, असं नाही की सगळंच तुमच्या मनासारखं घडेल. असंच नाही की दरवेळी परिस्थिती ही तुम्हाला अनुकूल असेल. अनेक वेळा परिस्थिती प्रतिकूलसुद्धा असू शकते. अनेक वेळा तुमची काहीच चूक नसताना तुमच्यासमोर असंख्य अशा प्रश्नांचे गुंतेसुद्धा निर्माण होऊ शकतात. त्या परिस्थितीमध्ये मी निर्दोष आहे, माझी काही चूक नाही आणि माझी चूक नाही, मी निर्दोष आहे, तर मी कोणाला का घाबरू असं म्हणून त्याच्याशी भिडणं, त्याच्याशी लढणं आणि आपला वेळ वाया घालवणं हे सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण जर आपण स्वतःशी प्रामाणिक असू, जर आपली चूक नसेल आणि समोरची व्यक्ती जर तुम्हाला चुकीचं आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत असेल, तर वेळ जाऊ द्या, काळ जाऊ द्या, परिस्थिती बदलू द्या. त्या व्यक्तीला त्याचं जो पश्चाताप आहे तो होऊन जाईल की आपण या व्यक्तीला चुकीचं बोललो, या व्यक्तीशी चुकीचं वागलो. दरवेळी स्वतःला सिद्ध करत बसण्याची गरज नसते असं मला वाटतं. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. आणि जी व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक असते ती कधीच कोणाला घाबरत नसते, ती कधीही कोणत्याही परीक्षेसाठी कायम तयार असते, नाही का. जसं मॅडमनी म्हटलंय की छान मांडणी करते कुठे शिकली कला, असं एक एक सोंगटी हसत हसत म्हणते. त्या सोंगट्या आयुष्यातल्या व्यवस्थित ठेवायला शिका. कारण असं हे आयुष्य हे बुद्धिबळाचा खेळ आहे. खूप वेळा जे आपले मान्यवर असतील, जे मित्रमैत्रिणी असतील, जे लोक असतील ज्यांना फक्त आजचा विचार करायचं जमतं, आपली क्षमता किती आहे, आपलं उत्पन्न किती आहे याचा विचार न करता जे लोक भरमसाठ असे खर्च करतात, पाठीमागं खड्डे खोदून ठेवतात, पुढं खड्डे खोदून ठेवतात आणि मध्ये अडकतात, त्यांनासुद्धा माझं सांगणं असं आहे की आयुष्य हे बुद्धिबळासारखं खेळा, आर्थिक नियोजन हे बुद्धिबळासारखं करा. जेव्हा तुम्ही 2 पावले पुढे जाताय तर तुम्हाला मागे येण्यासाठी जागा असली पाहिजे. जर तुमच्या मागचे दरवाजे जर तुम्ही सगळे बंद करून टाकले आणि तुम्ही पुढं चालत गेलात आणि खर्चाचे डोंगर करत गेलात, तुम्ही एवढी दुःख ओढवून घ्याल की तुम्हाला त्यातून बाहेर पडणंच मुश्किल होऊन जाईल, नाही का. म्हणून खर्च करताना क्षमतेप्रमाणे करा, उत्पन्नाच्या क्षमतेप्रमाणे करा आणि खर्च करीत असताना बचतीचं महत्त्वसुद्धा जाणं. कारण ती बचत आपल्या सुखदुःखामध्ये कामाला येईल, नाही का. तर म्हणजे आयुष्य म्हणजे काय, जीवनाचा सारीपाठ म्हणजे काय आणि त्यावर सोंगट्या ज्या आहेत त्या कशा ठेवल्या पाहिजेत याचं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन असलेल्या या रचनेनंतर पुढच्या एका अप्रतिम अशा गझलेकडे आपण वळूयात. आपल्या सर्वांना माहीत आहे
आपल्या सर्वांचा आणि माझासुद्धा आवडीचा विषय तो म्हणजे गझल, जी मला येत नाही आणि त्याचं खरं तर मला दुःख आहे. मी शिकण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य नाही झालं, त्यामुळं मी तो विषय सोडून दिला. म्हणून मी इतरांच्या गझला ज्या आहेत त्या सादर करून माझ्या मनाचं समाधान करत असतो आणि मला खूप प्राऊड फील होतं जेव्हा मी एखादी गझल सादर करतो. तर या गझलेमध्ये सौ उज्ज्वला ढमढरे मॅडम यांनी ही सुंदर अशी गझल पाठवलेली आहे आणि उज्ज्वला ढमढरे मॅडम लिहित आहेत की कितीही साठवली तरी पुरत नाही, परिश्रमाची भाकर कधी सरत नाही. क्या बात आहे. अप्रतिम असा शेर होता की कितीही साठवली तरी पुरत नाही, परिश्रमाची भाकर कधी सरत नाही. भुकेल्याला वाढू नका नीती अनीती, भुकेल्याला वाढू नका नीती अनीती. कितीही वाढा पोट भरत नाही, कितीही वाढा पोट हे भरत नाही, कितीही वाढा पोट हे भरत नाही. महाल चिरेबंदी गढी कशासाठी, महाल चिरेबंदी गढी कशासाठी, तिच्यातून कधी चांदणे झरत नाही. महाल चिरेबंदी गढी कशासाठी, तिच्यातून कधी चांदणे झरत नाही. आणि शेवटच्या शेरामध्ये मॅडम लिहित आहेत की कितीही चिंब भिजून गेला तरीही, कितीही चिंब भिजून गेला तरीही, कवीची ओंजळ का कधी भरत नाही, कवीची ओंजळ का कधी भरत नाही, ओंजळ का कधी भरत नाही. आणि खरं आहे की शब्दांच्या पावसामध्ये कितीही जरी आपण भिजलो, चिंब भिजलो, तरी कवीची ओंजळ कधी भरत नसते. आणि खूप एकसे बडकर एक शेर जे आहेत ते या गझलेमध्ये होते, विशेष करून की कितीही साठवली तरी पुरत नाही आणि परिश्रमाची भाकर कधी सरत नाही. भाकर ही जर परिश्रमाची असेल तर ती कधीच सरत नाही. आणि भुकेल्याला नीती आणि तिच्या गोष्टीशी देणं घेणं नसतं, कारण त्याच्याने त्याचं पोट भरत नाही, त्याला पोट भरण्याचं साधन निर्माण करून दिलं पाहिजे. असा उत्तम असा शेर या गझलेमध्ये होता. आणि श्रोते हो, पुढच्या एका आपण 8 ओळींच्या रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ श्यामल अविनाश कामत मॅडम लिहित आहेत पलावा डोंबिवली येथून. सौ श्यामल अविनाश कामत मॅडम यांनी पलावा डोंबिवली येथून लिहिले कर्माचे फळ या शीर्षकाखाली की करावे तसे भरावे अशी आहे म्हण, करावे तसे भरावे अशी आहे म्हण. नेहमीच लक्षात ठेवा सर्वजण, नेहमीच लक्षात ठेवा सर्वजण, जसे तुम्ही कर्म कराल तसेच त्याचे फळ मिळेल, जसे तुम्ही कर्म कराल तसेच त्याचे फळ मिळेल. काय चांगले काय वाईट हे तुम्हाला तेव्हाच कळेल, काय चांगले काय वाईट हे तुम्हाला तेव्हाच कळेल, तेव्हाच कळेल. आणि खरं ते कर्माचं फळ आपण पाहिलं असेल की जो जसं करतो त्याला तसं भरावं लागतं. ही एक म्हण आहे जी प्रत्यक्षात उतरते, जी कृतीत येते. आपण इतरांना फसवलं, इतरांना धोका दिला तर आपल्यालाही तेच मिळतं. आपण सत्कर्म केलं, आपण दानपुण्य केलं, आपण चांगल्या गोष्टी केल्या तर ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्यापाशी परत येतं, नाही का. आणि त्यावेळी आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व कळतं. तर कर्माचं महत्त्व सांगणारी कर्म केले पाहिजे, ते चांगले कर्म असले पाहिजे, ज्याची आपल्याला चांगली फळं मिळतील, आपल्या पुढच्या पिढीला चांगली फळं मिळतील, असा सुंदर अप्रतिम सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये चित्रा भारत पगारे मॅडम यांनी जळगाव येथून लिहिले. चित्रा भारत पगारे मॅडम लिहित आहेत जळगाव येथून की पुन्हा शब्दात बेभान झाले मी, पुन्हा शब्दात बेभान झाले मी, कवितेत तुझ्यात रममान झाले मी, पुन्हा शब्दात बेभान झाले मी, कवितेत तुझ्यात रममान झाले मी. परके वाटले जेव्हा जगाचे तराणे, परके वाटले जेव्हा जगाचे तराणे, स्वतःला पुन्हा शब्दात गुंफले मी. वाह. परके वाटले जेव्हा जगाचे तराणे, स्वतःला पुन्हा शब्दात गुंफले मी. वाटे गंधहीन जगता नाही लोके, कवितेत सुगंधी फुलांना झेलले मी. वाटे गंधहीन जगतात ही लोके, कवितेत सुगंधी फुलांना झेलले मी. आणि शेवटी मॅडम असं लिहित आहेत की अस्वस्थ होते जेव्हाही आतून, अस्वस्थ होते जेव्हाही आतून, भावनांना असे शब्दात पेरले मी, भावनांना असे शब्दात पेरले मी, असे शब्दात पेरले मी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह वाह. कविता आणि शब्द हा जिव्हाळ्याचा विषय असतो.
कारण आपण त्याच्या माध्यमातून आपल्या मनातल्या भावभावनांना व्यक्त करत असतो, शब्दबद्ध करत असतो. आणि जसं मॅडमने लिहिलं आहे की पुन्हा शब्दात बेभान झाले मी, कविते तुझ्यात रममाण झाले मी. आणि खरं आहे की जेव्हा शब्द बेभान होतात तेव्हा एक सुंदर अप्रतिम अशी कवितेची निर्मिती होते, जी आपण आता ऐकली नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात, आणि ज्यामध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिलं आहे, दत्त जयंती आहे एकमुखी गुरुदेव दत्ताचे मंदिरदारी. दत्त जयंती आहे एकमुखी गुरुदेव दत्ताचे मंदिरदारी. दरवर्षी सोहळा साजरा भक्त भाविक करतात वारी. भक्त भाविक करतात वारी. वारकरी आळंदीचे येतात भजन कीर्तन खुलता अंतरंग. वारकरी आळंदीचे येतात भजन कीर्तन खुलता अंतरंग. भजनी मंडळ भक्तिगीत गाण्यात होऊन जाई दंग. भजनी मंडळ भक्तिगीत गाण्यात होऊन जाई दंग. गाण्यात होऊन जाई दंग. तर अप्रतिम अशी भक्तिमय रचना होती की दत्ताचं मंदिरदारी आहे आणि तिथं दरवर्षी सोहळा होतो. जे आळंदीचे वारकरी आहेत ते तिथं येतात आणि ते भजन कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण करतात आणि त्या भक्तिमय गाण्यांमध्ये मन दंग होऊन जातं. तर अशाच अप्रतिम आणि सुंदर असे शब्दांकन असलेल्या रचनांसोबत आपण आपल्या हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहोत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. मी आरजे कैलास. आनंदी रहा, आनंद लुटा.